गाईज. आणि कालपासनं आम्ही अशा जागी आहोत ना जिथे इथून 3 किलोमीटरवर सिटी टाईप चालू होतं. पण प्रॉब्लेम असा आहे ना की काल मी आली ट्रॅव्हल करून. मी ट्रॅव्हलमध्ये काही खात नाही, चहा घेतलेला. आणि जे पर्सन आहेत इथे खूप बिझी असल्यामुळे त्यांनी येऊन चावी दिली, आम्हाला इथे सेट केलं. आणि त्यांचं ऑलरेडी अदर काम चालू आहेत, काही बिझनेस वगैरे असे स्टार्टअप सेटअप चालू आहे त्यांचं. तर ते रात्री बिचारे आमच्यासाठी, माझ्यासाठी आणि रोजीसाठी फूड घेऊन आले, तिचं आणि माझं. ठीक आहे, आता हे उपकारच म्हणायचे आपण कोणावर सगळी, कारण का त्यांनी एक तर आपल्याला हे पण केलं, सगळी व्यवस्थाही केली. पण माझी हालत अशी होती, मी त्यांना एकही कॉल नाही केला की मी दिवसभर जेवली नव्हती. रात्री मी पोटभर जेवली आहे, पण आता सकाळची पण तीच सिच्युएशन आहे. मी इथं कुठे जाऊ नाही शकत आहे. आता मला भूकही लागली आहे. चहा आहे इथे, कॅटलमधनं मी घेते. पण मी बिस्किट, टोस्ट, बटर काहीच कॅरी नाही केलं आहे. सो त्याच्यामुळे आता कसं वेळ काढते मी, मला भूक पण लागली आहे. रोजीचं तर काय नाही, मी पेडिग्री आणलेलो, सो तिला मी दिलं आहे सकाळी. आणि रात्री तिने मस्त चिकन खाल्लं आहे. सो हो ना, चिकन खाल्लंस ना, बघते तिने मस्त चिकन खाल्लं आहे. पण माझी हालत झाली आहे रोज खाण्याचं. पण आता कसं करणार, इथून बाहेर जाता येणार नाही. आणि मी त्यांना कॉलही नाही केला आहे, बिकॉज मला त्यांना डिस्टर्ब नाही करायचं की आपल्यासाठी कोणाला तरी डिस्टर्ब करायचं, कुठे आहे, काय आहे, कधी येणार. पण ते बहुतेक आता त्यांचं काम आवरून येतील कधी. तोपर्यंत आहे मी ते वायफाय, मी आपली मोबाईलवर टाईमपास करते. पण मला बोर होतं, मी जास्त फोन घेऊन नाही बसत. पण हां, भूक लागली आहे मला. खूप छान व्ह्यू आहे इथून, पण जर पोट रिकामं असेल ना तर त्या व्ह्यूची मजा आपण नाही घेऊ शकत. सो वेटिंग फॉर द फूड. बघू आता काय येणार आहे. आणि रोजीला कसं म्हणजे आज डिवॉर्मिंग द्यायचं का, कारण का ते घेऊन येतील कदाचित. बाय.